नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या आपल्या या खास रिपोर्टचा विषय आहे अजित पवार आणि छगन भुजबळ. लोकसभेचं तिकीट नाकारल्यानं आणि राज्यसभेवरही न पाठवल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले दिग्गज नेते म्हणजेच छगन भुजबळ हे सध्या नाराज असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यांच्या काही निकटवर्तीयांनी छगन भुजबळ हे लवकरच वेगळा विचार करू शकतात असंही म्हटलंय. छगन भुजबळ हे गेल्या वर्षभरापासून महायुतीच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचंही समर्थन करताना दिसलेत. जसं की काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडल्याचं प्रकरण फार गाजत होतं आणि त्यावेळी भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात भूमिका घेताना दिसली आहे. त्यांनी मागच्या वर्षी मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याचं आपल्याला लक्षात असेल. आता लोकसभा निवडणुकीत संधी न मिळाल्यानं आणि त्याच पाठोपाठ सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानं आता छगन भुजबळ आणखी नाराज झालेत याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यावर दस्तूरखुद्द छगन भुजबळांनी उत्तर दिलंय की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. माझ्याविषयी ज्या विविध चर्चा केल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे. मी नाराज आहे. दुसऱ्या नेत्यांना भेटलोही आहे. विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली. या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. तसंच माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत असंही छगन भुजबळ म्हणालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेले गटबाजी बोला किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न म्हणा किंवा इच्छुक असतानाही लोकसभेला न मिळालेल्या तिकिटीचं म्हणा किंवा राज्यसभेला डावललं जाणं हे सगळे मुद्दे भुजबळांची राजकीय प्रतिष्ठा कमी करणारे आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि भुजबळांनी आता तरी ठोस भूमिका घ्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते. छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचे हे म्हणणे आहे की नाशिकमधून लोकसभेचं तिकीट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज होतेच, मात्र आपल्याला राज्यसभेवरही पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती आणि ती त्यांना बोलूनही दाखवली होती. तरी सुद्धा सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी जी आहे ती आणखी वाढल्याचं दिसतंय. समता परिषदेची बैठक सोमवारी पार पडली. त्या बैठकीतही छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा सल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता असं म्हटलं जाते. मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची नुकतीच बैठक पार पडली. राज्यसभेला नावाची चर्चा असताना देखील भुजबळांना नाकारण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे अशी भावना आता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. दुसरीकडे काही कार्यकर्त्यांनी सरकारमध्ये असला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे लावून ठेवावा लागेल. मराठा आरक्षणाचा फटका ओबीसींना बसता कामा नये यासाठी आक्रमक भूमिका मांडा अशी मागणी भुजबळांकडे केली आहे. ही समता परिषदेची बैठक नसून राज्यातील विविध भागातील ओबीसी बांधवांचा मेळावा होता व ते भेटीसाठी आले होते असे भुजबळ यांनी म्हटलं आहे. जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या राज्याच्या सत्तेत मंत्री असताना ओबीसी आरक्षणाची मागणी मांडत आहेत. साहजिकच त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी विरोध केला आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या येत आहेत त्या जाणून बुजून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही अंतर्गत गटबाजी कलह त्यांच्यामध्ये नाहीये. समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही वेगळे आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली असेल पण भुजबळ हे नाराज नाहीयेत असं त्यांच्याकडून म्हटलं जाते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे तर मागील काही दिवसांपासून मंगेश ससाने यांचे पुण्यात उपोषण सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उपोषणाची लाट आपल्याला पाहायला मिळते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यात काही ओबीसी नेते आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांची
विचारपूस करण्यासाठी भुजबळ यांनी त्यांना संपर्क राज्यातील काही ओबीसी बांधवांनी भुजबळांना भेटण्याची विनंती केली होती। त्यानुसार राज्याच्या विविध भागांतील ओबीसी बांधवांना भेटून सध्याच्या राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केली आहे। आम्ही सगळे वकिलांशी कायदेशीर चर्चा करून सगळे सोयरे या पेपर्सवरही चर्चा करू। जिथे ओबीसींवर अन्याय होत आहे असतील किंवा सुधारणा करण्याची गरज असेल तिथे सुधारणा देखील करू, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले। भारत सरकारने जातीनिहाय जनगणना करावी अशी ओबीसींची मागणी आहे। त्यामुळे खरोखर किती ओबीसी आहेत हे कळेल। जातीनिहाय आकडेवारीचा हिशोब देखील त्यामुळे लागेल आणि त्यामुळे केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी भुजबळांनी केली आहे। भुजबळांना लोकसभेच्या वेळी तिकीट न मिळाल्याबद्दल पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, तेव्हा यावर भुजबळ म्हणाले की त्यांच्या या काही अडचणी असतील, परंतु कोणी बोलून दाखवलेलं अद्याप नाहीये। कोणी म्हटलं नाहीये की भुजबळांना उभे केले तर अमुक होईल तमुक होईल किंवा छगन भुजबळ युतीचे उमेदवार असतील तर मराठा समाजाची मते इतरत्र जातील किंवा युती विरोधात जातील, असा काहीतरी प्रचार कोणीतरी केला असेल किंवा कोणीतरी समज करून घेतला असेल। मला याबाबत अधिकृत माहिती नाही, परंतु मी जे काही ऐकतोय त्यावरून मला असं वाटतंय, असं भुजबळ यावेळी। सध्या अजित पवार गटात चाललेल्या या रागरुसव्यांवर अनेक चर्चा रंगल्या आहेत। त्यातील आणखी एक चर्चा अशी आहे की नाराजीमुळे छगन भुजबळ आता पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतायत की काय? एवढंच काय तर यावर भुजबळ आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये चर्चाही झाल्याचं म्हटलं जातंय। मात्र या सर्व चर्चेला संजय राऊतांनी पूर्ण विराम देत म्हटलंय की आमच्याकडून भुजबळ यांना कोणीही भेटलेलं नाही, चर्चाही झालेली नाही आणि होणारही नाही, हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो। छगन भुजबळ यांच्या मनात खदखद आहे हे नक्की, परंतु त्यांच्याशी आमचा संबंध नाही। भुजबळ यांनी त्यांच्या मनातली खदखद त्यांच्या पक्षापुढे व्यक्त करावी, त्यांच्या नेत्यांपुढे व्यक्त करावी। अजित पवार हे त्यांचे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे ही त्यांच्या पक्षाचे नेते आहेत। त्यामुळे भुजबळांनी त्यांच्या मनातील खदखद ही या तिघांसमोर व्यक्त करावी। तर आता संजय राऊत यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ यांच्या उडणाऱ्या खटक्यांमुळे एक वेळ त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा विचार केला तरी शिवसेना त्यांना स्वीकारेल का, हा मूळ प्रश्न इथे आता उपस्थित होत आहे। तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन पुन्हा चर्चा करूया। त्यासाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी।